बघा, पर्सेंटेज मधला हा निवडणूक वाला क्वेश्चन खूप सगळ्या वेळेस पेपरला येतो. मग ह्या क्वेश्चनला कसं करणार, काय करणार या क्वेश्चन मध्ये, तर चला नीट लक्ष द्या आणि सोडून घेऊ क्वेश्चनला. दोन उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मते अवैध ठरली म्हणजे इनव्हॅलिड. यशस्वी उमेदवाराला वैध मतांच्या म्हणजे व्हॅलिड मतांच्या किती टक्के मते मिळाली, 70%. मी व्हॅलिड मतदान मानतो 100%. 100%पैकी दोनच उमेदवार होते. एकाला जर 70% मिळाले असेल राजांनो, तर दुसऱ्या उमेदवाराला किती मिळणार, दुसऱ्याला मिळणार 30%. 70 आणि 30 100 होतं. ठीक आहे. आता आणि तो 40,000 मतांनी विजयी झाला, म्हणजे दोघांमधल्या मतांचा फरक 40%. बघा ना, 70 मधून 30 गेलं तर किती येणार, 40%. हे 40% म्हणजेच किती मतांनी जिंकला, 40,000 मतांनी जिंकला. 40% म्हणजे 40,000 मत. तर 100% म्हणजे किती असणार, तर इकडे येणार x. तर ह्या 40नी x सोबत जो जातो त्यांनी भाग देणार, हे 0 हे 0 कटलं, 4 1 4 म्हणजे हे 1000 होणार. 1000 गुणिले 100 म्हणजे 1 लाख. 1 लाख काय आलं राजांनो, व्हॅलिड मतदान आलं. 1 लाख काय आलं, व्हॅलिड मतदान. ठीक आहे ना. आणि हे 135 जे आहे, 135 मत हे इनव्हॅलिड आहे. पण टोटल मतदान जेव्हा घेणार तुम्ही, त्याच्यात व्हॅलिड पण असणार, इनव्हॅलिड पण असणार. म्हणजे टोटल मतदान असणार 1,01,35. 1,01,35. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन व्यवस्थित कळला असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.